मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं, खूप दिवसापासून विचार करते सांगायचं, पण ना कसं सांगायचं समजतच नव्हतं. तर आज विचार केला चला सांगूनच टाकते. कसं आहे ना, मी व्हिडिओ बनवते ना, याच्यामुळं आहे ना खूप लोकांच्या पोटात दुखतं. मला समजत नाही का दुखतं. माझा मोबाईल, माझं रिचार्ज, माझं सगळं आहे, माझा नवरा मला करून देतो, पण मला माहिती नाही काही लोकांच्या पोटामध्ये एवढं का दुखतं की मी व्हिडिओ बनवते. आणि हे फक्त बाहेरचेच नाही, असे घरातले पण असतात ज्यांच्या पोटामध्ये दुखतं. तर ज्यांच्या पोटात दुखते मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही पण बनवा व्हिडिओ. तुम्हाला पण भेटेल काहीतरी त्याच्यातनं फायदा. तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होईल किंवा तुम्हाला काय वाटत असेल त्याच्यासाठी तुम्ही बनवा. मला काही प्रॉब्लेम नाही, मी काय त्याच्यावर तुम्हाला बोलणार आहे का. पण मी बनवते त्याच्यातून तुम्हाला कशाला त्रास व्हायला पाहिजे. जर तुम्हाला त्रास होतोय ना, तर 2-3 वेळा असं झालं. मी खूप दिवसापासून यूट्यूबवर काम करते, 2018पासून, पण मला ना कोणीतरी काय ना काहीतरी बोलतं आणि मग मी ते मध्येच सोडून देत होती. त्यामुळे ना इतके वर्ष गेलेत माझे की माझा व्हिडिओ माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला इतके वर्ष झालेत की ते होत नाही. कारण मी थोडे दिवस करते, मग परत कोणीतरी मला काहीतरी कुचबुजलेलं ऐकायला येतं आणि मग मी ते काम आहे ना सोडून देते. पण आता मी ठरवलं काही झालं, कोणी किती कुजबुजलं किंवा काही नावं ठेवले ना, तरी कोणाकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं आपण करत राहायचं. कारण आपण बोलतो त्याचा समोरच्याला त्रास होतो, आपण व्हिडिओ बनवतो त्याचा समोरच्याला त्रास होतो. मग समोरच्याने पण विचार केला पाहिजे, आपण आपल्यात काहीतरी बदल घडवावे. प्रत्येक वेळी समोरच्याकडूनच का अपेक्षा ठेवावी की तिने व्हिडिओ बनवू नये, आपण तिला नाव ठेवून आणि तिला मागं खेचायचं. आपण पण काहीतरी हे करावं ना, कधीतरी आपण तिला चांगलं बोलून बघावं. मग प्रत्येक वेळी मीच का माघार घ्यायची, ह्यावेळेस मी घेणारच नाही. आता तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझं चॅनल आहे ना नक्की लवकरात लवकर मॉनिटाईज करण्याचं याच्यात हे करा. मी 2018पासून बनवते. तुम्हाला खोटं वाटत असेल तर नक्की चॅनलला आहे ना व्हिजिट करा आणि बघा. इतके दिवस झाले मी व्हिडिओ बनवते आणि सगळं आहे ना मध्येच कोणतरी नाव ठेवतं आणि मी मध्येच सोडून देते. पण आता मी तसं करणार नाही. आता काही झालं तरी मी शेवटपर्यंत बनवतच राहणार. जोपर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत. कोणाचे किती पोटात दुखायचं असेल, काही त्यांना त्रास होत असेल ना, तरी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तर चला आजचं रुटीन सांगते. आज मस्त सकाळी अंगारकी होते, झोपेतनं उठले आणि सकाळी उठल्यानंतर थोडंसं चांगलं वाटतंय. काही का होईना 8 दिवस 15 दिवस काहीतरी माहेरात आल्यानंतर थोडे दिवस का होईना उशिरापर्यंत झोपायला भेटतं. नाहीतर मग आहेच आपले कामं, सकाळी पोरांना शाळेत घालवायचं, याच्यामुळे काही भेटतच नाही. त्यामुळे मग मस्त उठले आणि आज अंगारकी संकष्टी होती म्हणून मग मस्त असं सकाळी खिचडी खाल्ली. तशी तर मी जास्त खिचडी खात नाही, पण खाल्ली आज, दिली आईने आयती तर मग खाल्ली. त्यानंतर मस्त पप्पांना थोडंसं वॉक करण्यात मदत केली. पप्पांना पॅरालाइज झालेलं आहे, त्यामुळे मग थोडंसं त्यांना चालण्यात मदत करावी लागते. त्यामुळे मग ते आईला थोडी त्याची मदत केली, चालवलं त्यांना. आणि मग नंतर आईने रताळे तुपात भाजले होते, त्यांना चालवल्यानंतर मी थकले होते, आंघोळ सगळं झालं होतं घरातलं. मग त्यांना वॉक करायला घेतलं. मग नंतर आईने मस्त असे रताळे दिले होते, ते खाल्ले. त्यानंतर संध्याकाळी आहे ना मोदक बनवायला घेतले, कारण संकष्टी होती, अंगारकी म्हणजे. मग मोदक बनवले थोडेसे. आईला म्हटलं चला आज तुला माझ्या हातची मोदक खायला घालते म्हणून. मग आंब्याचे बनवलेले, पण ते येल्लो झालेच नाही, माहिती नाही का, कमी पडला असेल आंब्याचा रस, पण ठीक आहे. त्यानंतर मग आमचं संध्याकाळी पार्सल आलं होतं, हे असं की आम्ही मागवलेलं ब्रेसलेट बनवायचं किट. कारण मोबाईल बघण्यापासून आहे ना थोडंसं दूर राहण्यासाठी म्हटलं हे किट आणावं, काहीतरी फायदा होईल म्हणून ते किट मागवले. त्याचा थोडासा फायदा झाला आहे, लगेच घेऊन बसलेली तर आहे बनवायला, बघूया. त्याचबरोबर माझ्या बारक्या बहिणीचा बड्डे होता, पण आज केक खाण्याचा मुहूर्त नव्हता, कारण केक लवकर कापला होता आणि मुहूर्त होता चंद्रोदयचा रात्री 10:30 पावणे 11चा 10:40चा होता. त्यामुळे मग केक खाल्ला नाही, फक्त कापून ठेवला. आणि त्यानंतर मस्त असं हे बसलं होतं ब्रेसलेट बनवायला मावशीसाठी, पण ते मावशीसाठी तर बनलं नाही, बघूया. त्यानंतर मग मी जसा चंद्रोदयचा टाईम झाला मी गेले बघायला चंद्र दिसतोय का, पण चंदा मामा कुठे लपलेला होता माहिती नाही, तो काही दिसला नाही. त्याला शोधून कंटाळा आला, पण तो काही दिसला नाही. मग म्हटलं जाऊ दे आता, 11 वाजेपर्यंत वाट बघितली. असा पण 10:40चा मुहूर्त होता. मग 11 वाजेपर्यंत वाट बघितली, पण चांदो मामा काही दिसला नाही, कुठे लपलेला होता माहिती नाही. मग मस्त असं त्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि मस्त झोप काढली. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, सपोर्ट करा.